या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अकोले अनिलदादा सातपुते यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। दादांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक असं स्वागत। विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे। अकोले करंडक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत। सेमीफायनल क्रमांक 1 यजमान संघ भैरवनाथ क्रिकेट क्लब अकोले अगेन्स्ट आपण पाहतोय शिवशंभू क्रिकेट क्लब भादस। या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिल्या सेमीफायनलचा सामना 3 धावांची पेनल्टी आपण पाहतोय इथं अकोले संघाला दिली गेली टी शर्टची। समीर सातपुते षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती। दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो भादस संघाकडून दाखल होत आहेत। बारीक जोरी अर्थात प्रदीप जोरी तर आदित सिंग ही सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये। ₹41,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। अगदी अंतिम चरणाकडे झुकलेली क्रिकेटची स्पर्धा सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये यजमान संघाविरुद्ध आपण पाहतोय शिवशंभू भादस हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकलाय भादसनाने, बॅटिंगचा निर्णय। सलामीची जोडी देखील आपण पाहतोय मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळाली। बारीक जोरी आदित सिंग ही सलामीची जोडी मैदानामध्ये। तर गोलंदाजीसाठी प्रमुख गोलंदाज आपण पाहतो समीर सातपुते गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। 4 षटकांची मॅच। लेट्स प्ले डावाला सुरुवात। पहिल्या सेमीफायनलचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। मिड ऑनला क्षेत्ररक्षक अडवतोय, चेंडूपर्यंत पोहोचला तोपर्यंत एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। धावफलक पेनल्टीच्या सहाय्याने 3 या धावसंख्येवरती स्थिरावलेला आहे। षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय समीर सातपुते। पहिलाच बॉलवरती आपण पाहतोय एक मोठा तगडा प्रहार सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर। षटकार 6 धावा। नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना स्लॉट मध्ये टाकला चेंडू, त्याच्यावरती 6 धावांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली। यावेळी देखील स्लॉट मध्ये उंच परंतु क्षेत्ररक्षक तिथं चेंडूच्या खाली। ओहो सुंदर झेल तिथं पाहायला मिळाला। बारीक जोरीला परतावं लागतंय। विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये शिवशंभू क्रिकेट क्लब भादस संघाचा पहिला गडी कोसळतोय। धाव फलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा फलकावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक इथं मैदानामध्ये सुरू असताना अतिरिक्तचा वेळ फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आपण खर्च करायचा नाहीये। षटक क्रमांक आपण पाहतो पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती षटकारानं मात्र सुरुवात केली होती खरं तर बारीक जोरीनं। त्यानंतरचा पुढचाच बॉल टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर। हा देखील बॉल आपण पाहतो उंच आकाशामध्ये। क्षेत्ररक्षकाचे एफर्ट पाहायला मिळाले। झेल टिपला। नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल सोपान जोरी।
समीर कुरपे पुनश्च एकदा आपण पाहतोय समीर सातपुते राऊंड द विकेटचा मारा. यावेळी देखील राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय इथं चेंडू डॉट हाताळलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथं असफल ठरत असताना आपण पाहतोय सोपान जोरी. बरेच फलंदाज आपण पाहतोय येणं बाकी आहे. यावेळी देखील आपण पाहतोय राईट हँड राऊंड द विकेट. यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साईडला गॅप शोधलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये चेंडू पोहोचतोय सीमा पार. येथील मागे मोर रन मिळतील 4 रन चौकार. तेरा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना बघितलं गॅप मोठा आहे आणि ऑन साईड दिशा निवडली. खरं तर खेचून मारलेला चेंडू होता. 4 धावांची मोहर आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाते. यावेळी देखील पुन्हा एकदा गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. 4 धावा. तब्बल 1 षटक संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. आशिष मराठे षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बॉलिंग टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पॉवर प्ले संपलाय. आधी सिंगला आपण पाहतोय बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक मिळाली. लेफ्ट हँडर बॅटर विध्वंसक फलंदाज म्हणून आदी सिंगची ख्याती मुळशी धरण भागामध्ये. आणि आज मात्र आपण पाहतोय या सेमी फायनल मध्ये यजमान संघाबरोबर पाहतो बॅटिंग करायची आहे. 1 विकेट बाद झाल्यानंतर सोपान जोरे याला 3 चेंडूमध्ये 8 धावांची एक बहारदार खेळी सोपानच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आदी सिंग मात्र आपण पाहतोय आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस सुंदर फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ मध्ये 1 धाव कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या घेतल्या गेल्या. 2 धावा. धावफलक मात्र आपण पाहतो 19 वरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे पोहोचत आहे. धावफलकावरती 25 धावा. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इथं प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा. त्यानंतर स्लॉट मध्ये टाकलेल्या बॉलवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. 6 धावा. आशिष मराठे थोडंसं प्रेशराइज क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता. ब्रह्मास्त्र टाकलं होतं. अगदी सुखरूपरित्या फटका खेळलाय. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे पोहोचेल. 26 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ऑन साइड स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हर पॉइंट आपण पाहतोय 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न होता परंतु तिथं मात्र एक सोपा झेल तिथं पकडला गेलाय. विकेट आली आहे. सोपानला परतावं लागतंय. विकेट क्रमांक 2 इथं मैदानावरती शिवशंभो क्रिकेट क्लब बादत संघाला. अथर्व मेंगडे नवीन फलंदाज. 1.4 षटक आतापर्यंत संपली. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं आशिष मराठे गोलंदाजीसाठी आतापर्यंत 9 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. आदी सिंगच्या बरोबरीने आता मात्र आपण पाहतोय
अथर्व मेंगडेला इथं मात्र फलंदाजी करायची. टायमिंगचा बादशाह आपण पाहतोय. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करण्याची ताकद ठेवणारा फलंदाज अथर्व. यावेळी देखील ऑन साईडला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. पैकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळते आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. संघाचा धावफलक मात्र 28 वरती जाऊन पोहोचल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा अंतिम बॉल. आशिष मराठे पुनश्च एकदा आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये 11 धावा खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील फटका तर काही काळ हवेमध्ये होता, परंतु 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत घेतलेली एक आणि एकच सिंगल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती राकेश. भादसच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण ज्यावेळेस बाउंड्री लाईनवरती एखादा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय त्यावेळेस आपण ओरडाओरडी करायची नाहीये. तिथं स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवायचं आहे आपण. आयोजकांची सूचना आहे आपल्याला. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. धावफलकावरती नजर टाकली असता 29 धावा फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 साठी आपण पाहतोय राकेश अर्थात राकू गोलंदाजीच्या मार्कवरती. अथर्व मेंगडे स्ट्राइक ऑन तयार. सेमीफायनल क्रमांक 1 चा खेळ इथं प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाला सुरुवात. यावेळी देखील आपण पाहतोय अखूट टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न इथं फसतोय. इथं अथर्व मेंगडेचा कनेक्शन मात्र बॅट अँड बॉल मध्ये होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतोय षटक आपण पाहतोय सुरू झालंय 3ऱ्या क्रमांकाचं. यावेळी देखील हुक केलाय, परंतु तिथं मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती नजर टाकली असता 30 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती अगदी स्तब्ध ठेवलंय फलंदाजाला. अथर्व मेंगडे कोणत्याही क्षणी आपण पाहतोय विध्वंसक बॅटिंगसाठी जाणला जातो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो राकेश अफलातून षटक. 2 चेंडू मध्ये मात्र एक सिंगल. यावेळेचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साईडला धाडलंय सरळ आकाश मार्ग. टायमिंग वरती लक्ष असतं खरं तर या खेळाडूचं आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला चेंडूला. 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातारचा लागोपाठचा दुसरा बिग हिट 6 रन षटकार. अफलातून खेळी. बेचाळीस धावा फलकावरती. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 सिक्सर. पहिले 2 चेंडू अत्यंत योग्य टप्प्यावरती दिशावरती नियंत्रण असणारे होते, परंतु दुसरे 2 चेंडू मात्र अखूट टप्प्याचे. यावेळी देखील बॅटची कट टॉपेज आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. एक सिंगल इथे मात्र धाव फलकावरती नोंदवली जाते. शेवटचा आणि अंतिम बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार ऑन साईडला. तिसरा बिग हिट.
3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 49, 49 धावा फलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अथर्व मेंगडे चा जलवा पाहायला मिळतोय. झंझावाती इनिंग आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र शांत संयमाचा पवित्र पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूवरती मात्र षटकाराची उधळण, धावांचा रती पाहायला मिळाला. 49 वरती धावफलक. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 4 मध्ये शेवटचा आणि अंतिम षटकासाठी आपण पाहतोय समीर कुरफे, आदी सिंग 3 चेंडू 9 धावा, तर अथर्व मेंगडे 8 चेंडू 23 धावांवरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतात. चेंजेस ऑन साइड, मिड विकेट, काउ कॉर्नर्स, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग अप, फुल टॉस बॉल ऑन साइडला ओव्हर द वेस्ट आणि सरळ फेकून दिले आउट ऑफ द पार्क. बिग हिट रन षटकार, नो बॉल. धावफलक मात्र आपण पाहतोय पुढे पोहोचेल. 56 धावा धावफलकावरती. फ्री हिट बॉल आदी सिंग साठी. समीर कुरपे गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळला आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, तिथं मात्र अडवण्याचा प्रयत्न, इथं मात्र अडवला गेलाय. चांगला स्टॉप पाहायला मिळाला आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये धावेंसाठी धाव तिथं पाहायला मिळते. 5 धावा इथं मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. ओव्हर थ्रोचे एक्स्ट्रा रन्स इथं मात्र खर्च केले गेलेत. 5 धावा इथं मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर खूप कमी कालावधीमध्ये असं दृश्य पाहायला मिळत असतं. 61 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 1 चेंडू हाताळलाय आणि तब्बल 12 धावा गोलंदाजाने खर्च केलेत. अथर्व मेंगडे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल आपण पाहतोय योग्य टप्प्याचं नियंत्रणाचं मात्र कटाक्ष असणं गरजेचं आहे गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा फुल टॉस. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये ओव्हर द वेस्टचा इशारा येतो. इथं नो बॉल. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर द वेस्ट, नो बॉल. गोलंदाज मात्र आपण पाहतो इथं बदलला जाणार आहे. धावफलक पुढे पोहोचलाय. 1 चेंडू आणि 15 धावा इथं खर्च होताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 64 धावा धावफलकावरती. कोणता गोलंदाज आपण पाहतोय इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार. विशाल सातपुते बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 1 चेंडू या षटकातील टाकून पूर्ण झालाय. तब्बल 15 धावा या षटकामध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्या. आक्रमकतेचा आविष्कार तिथं मात्र फलंदाजांकडून इथं पाहायला मिळतोय. विशाल सातपुते नवीन गोलंदाज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती की आपण वेळेची बंधनं पाळायची आहेत. आपण यजमान संघ आहोत. धावफलक आपण पाहतोय 64 वरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाजीसाठी विशाल दाखल होताना पाहायला मिळतात. तर स्ट्राईकर एंडला अथर्व मेंगडे. यावेळी ऑन साइडला फटका खेळला खरा. वाह, टेकन व्हेरी गुड कॅच. परंतु नो बॉल होता. नो बॉल वरती आपण पाहतोय फ्री हिट. झेल तर टिपला परंतु फ्री हिट बॉल वरती आपण पाहतोय. सुरक्षितरित्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 1 सिंगल. धावफलकाचा वेग वाढवतीये. धावफलकावरती 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक शेवटच्या आणि अंतिम 4थ्या क्रमांकाचं षटक. आदी सिंग समोर.
आखो टप्प्याचा बॉल उडवलाय, पाठवलाय गोलंदाजावर आक्रमण. बॉल करतोय आकाश प्रमाण, सरळ आकाश मार्गाने बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकाहत्तर धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 अत्यंत महागड. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवला, परंतु क्षेत्ररक्षक तिथं चेंडूच्या खाली. वाह, सुंदर कॅच. आणि आदी सिंगला परतावं लागतंय. आदी सिंगचा खेळ समाप्त होतोय. धक्का क्रमांक नवीन फलंदाज समीर गावडे. विशाल सातपुते गोलंदाजीच्या मार्कवरती. आतापर्यंत 3 चेंडू 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी. एक चेंडू मात्र आपण पाहतो समीर कुरपे यांनी या षटकातील हाताळला होता. या चेंडू वरती तब्बल 15 धावा तिथं खर्च होताना पाहायला मिळाल्या. ओ हो, इथं ऑन साईडला चेंडू हवेमध्ये, जेल टिपलाय. फलंदाज आल्या पावली माघारी परतेल. विकेट, फलंदाज बाद. 4था धक्का. प्रशांत सातपुते नवीन फलंदाज. ऋषी सातपुते नवीन फलंदाज. झेल मात्र प्रशांत सातपुते यांनी पकडला. ऋषी सातपुते नवीन बॅटर मैदानामध्ये. ओ हो, ऋषी आला आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांनी दाखवून दिलंय की मी देखील मोठा बिग हिट खेळू शकतो. जबरदस्त प्रहार. चेंडू पोहोचतोय सीमा पार. षटकार. आणि हा या षटकातील आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. पहिली इनिंग संपली आहे, पहिला डाव संपलाय. तब्बल बनवल्या 77 धावा. 78 धावांचं आव्हान इथं मात्र सेट केलंय यजमान संघासमोर.
या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होते मुळशीधरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नवीनदादा फाटक यांचे या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना. दुसऱ्या सेमी फायनलचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट माले क्रिकेट क्लब माले, दोन्ही संघनायकांनी टॉस साठी यायचे. आपण 24 चेंडू. डावाला सुरुवात होती. सोपान जोरी, सुनील कुरपे आपण पाहतो स्ट्राइक ऑन तयार. तर समीर सातपुते नॉन स्ट्रायकिंग एंडला. लेट्स प्ले. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. शॉर्ट कव्हर तिथे तैनात आहे. तोपर्यंत आपण पाहतो एक सिंगलच्या मदतीने मात्र संघाचा अकाउंट ओपन होईल. धावफलकावरती एक धाव इथे नोंदवली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज समीर कुरपे स्ट्राइक वरती तयार होते. समीर सातपुते हुक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु फसलेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहतोय. तब्बल 78 धावांचा पाठलाग इथं मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 22 चेंडू आणि 77 अजूनही बनवायचे आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा अगदी कट कॉपी पेस्ट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. निर्धाव चेंडू नक्कीच आपण पाहतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय सोपान. 21 बॉल आणि 77 धावा हे समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळी देखील आतली कड. विकेट किपर मात्र येत आहेत. बॅकअप पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल. संघाचं धावफलक मात्र आपण पाहतोय. धावफलकावरती 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं सुनील कुरपे. इथून पुढच्या कालावधीमध्ये मात्र मोठ्या बिग हिटची गरज आहे. खरं तर यजमान संघाला गोलंदाजी करत असताना अतिरिक्तच्या धावा तिथं खर्च केल्यात. मोठा स्कोर उभा राहिलाय प्रतिस्पर्धांनी केलाय. यावेळी देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न फसलेला. मात्र धावफलकावरती 2 धावा आतापर्यंत नोंदवल्या जात आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. 19 बॉल आणि
76 धावांची आवश्यकता. यावेळी देखील डॉट बॉल ओव्हर संपली. ती पहिल्या क्रमांकाची पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती मात्र 2 धावा इथं बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण प्रचंड मोठं आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 25ची सरासरी तुम्हाला इथं पूर्ण करायची आहे. मंगेश चोरी गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समीर सातपुते आपण पाहतोय स्ट्राइक वरती. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जाते, परंतु 25च्या आस्किंग रन रेटनं मात्र इथं प्रतिषटक तुम्हाला फलंदाजी करायची आहे. यावेळी देखील डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एका सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती 3 धावा. सिंगल डबल नाही तितकासा फरक धावफलकावरती बिलकुल होणार नाही. एकेरी दुहेरी धावा इथं मात्र कामी येणार नाहीत ना. तिथं मात्र चौकार षटकारच तुम्हाला खेळावे लागतील. यावेळी मात्र उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथं जज करतोय. इथं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडतोय. विकेट आली आहे. पहिला फलंदाज इथं मात्र कोसळतोय. धक्का क्रमांक 1 समीर सातपुते बाद. तीन धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 बॉल आणि 75 धावांची आवश्यकता. प्रचंड मोठं धावफलक आपण पाहतोय. 4 षटकामध्ये तब्बल 77 धावा बनवल्या. प्रतिस्पर्ध्याला यजमान संघाला 78 धावांचं आव्हान सेट केलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 1.2 षटकामध्ये मात्र 3 धावा धावफलकावरती. 16 बॉल 75. यावेळी देखील आपण पाहतोय उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु एका टप्प्यावरती वसंत सातपुते चेंडूवरती आले. अडवला फेकला तोपर्यंत आपण पाहतोय एकच सिंगल. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने मात्र तितकासा फरक होणार नाही. विजयाच्या दिशेने आगे कूच आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 74 धावा. यावेळी देखील सबमरीन डिलिव्हरी. एक सिंगल मात्र आपण पाहतो धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 5 धावा. 22ची एक सिंगल. 14 चेंडू तब्बल 73 धावांची आवश्यकता. यावेळी देखील मिस टाइम. सोपान येतोय. वाह सुंदर लॉंग रनअप घेऊन आला. झेल टिपलाय फलंदाज इथं मात्र पुन्हा एकदा बाद होईल. दुसरा धक्का इथं मैदानाच्या आतमध्ये. सुनील कुरपे बॅक टू द डगआउट. सेमीफायनल क्रमांकाच्या टॉस साठी दोन्ही संघनायकांना विनंती, आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघाचे संघनायक आणि माले क्रिकेट क्लब माले संघाचे संघनायक. यावेळी देखील फटका आपण पाहतोय. ऑन साइड दिशा निवडली. एका सिंगलने मात्र आपण पाहतोय षटक संपले. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू तब्बल 72 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल तरी ही धावसंख्या पूर्ण होऊ शकते. बारा चेंडू 72. बारीक जोरी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळी फटका समीर यांच्या हातामध्ये. टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब अकोले संघाला.
मात्र औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 72 धावांची गरज. नवीन फलंदाज विशाल सातपुते 6 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल सातपुते नवीन फलंदाज. राईट हँड राऊंड द विकेट, बारीक जोरी. ओ हो सुंदर फटका अथर्वच्या डोक्यावरून. चांगले एफर्ट पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. अनिल दादा सातपुते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अकोले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस संपन्न होतोय. दादांना विनंती आहे की आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होणार आहे. 9 चेंडू 65. डॉट बॉल निर्धाव चेंडू इथं मैदानावरती. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अनिल दादा सातपुते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. सात चेंडू आणि 65 धावा. माले संघानं टॉस जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग. पुन्हा एक निर्धाव चेंडू. षटक संपले 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती. धावा आहेत 13. 6 चेंडू 65 ची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी अथर्व मेंगडे. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. इथं मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. भादस संघाने या सामन्यावरती मजबूत पकड, मजबूत साम्राज्य निर्माण केलंय. यावेळी देखील डिक्लेरेशन झोन मध्ये 22 एक सिंगल. विजयाच्या दिशेने मात्र आपण पाहतोय फक्त शिक्कामोर्तब करायचंय. 5 चेंडू 64 अनपेक्षित. यावेळी सुंदर फटका आपण पाहतोय कव्हर सीझन मध्ये. तोपर्यंत एक धाव. संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 15 धावा. 4 चेंडू दूर आपण पाहतो फायनल मध्ये पोहोचण्यापासून शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघ. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव इथं धावफलकावरती. धावफलक 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आहे. कोणताही अतिरिक्तची धाव इथं खर्च केली जाणार नाही. एकच सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक 17 धावा. मात्र 3 चेंडू. फायनल मध्ये विराजमान होणारे शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघ. एक मोठ्या फरकाने आपण पाहतो सेमीफायनल विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय. भादस संघ 2 बॉल 61. अप्परकट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ बॉल निघून जातोय. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळत आहेत 4. गेट वरती बुलेट लागली आहे कोणाची तरी. ती बाजूला करा. गेट बंद करायचा आहे.
जर कोणाची बुलेट असेल त्यांनी ती बाजूला करायची आहे, कृपया विनंती आहे. व्हाईट बॉल, एक चेंडू दूर. अथर्व मेंगडे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. इथं पुन्हा एकदा भरकटलेली दिशा, अतिरिक्त बाहेर चेंडू, व्हाईट बॉल. तेवीस धावा धावफलकावरती आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय शिवशंभो